नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. खारघर टू स्पिटी व्हॅली ट्रिपचा आज आमचा चौथा दिवस. ठरलेल्या प्लॅनिंगनुसार काल आम्ही राहिलेल्या हॉटेलमधून सकाळी 7 वाजता नाश्ता करून 8 वाजता चेकआउट करून आजच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. आज आम्हाला रामपूर टू टाबो पर्यंत पोहोचायचे होते, जे स्पिटी व्हॅली मधील एक ठिकाण होते. त्यामुळे आज आम्हाला 250 किलोमीटर ड्राईव्ह करायचे होते. त्यासाठी 7 ते 8 तास लागणार होते. रामपूर सोडल्यापासून योग्य तो घाट रस्ता चालू झाला होता. सुंदर दृश्याबरोबर आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला होता. रस्ता तसा बऱ्यापैकी चांगला होता. एका वेळी 2 गाड्या पास होतील अशी रस्त्याची रुंदी होती. 2-2.5 तासानंतर गाडी चालकाला ब्रेक म्हणून रोडच्याच कडेला असलेल्या एका कॅफेमध्ये सर्वजण चहा कॉफीसाठी थांबले. तर लहान मुलांनी थंडगार वातावरणात हॉट चॉकलेटचा आनंद घेतला आणि त्यानंतर पुन्हा प्रवास चालू केला. आता व्हिडिओत दिसत असलेले किन्नौरचा खडकात कोरलेला रस्ता आहे. हाही एक प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट आहे. इथे बरेचसे जण फोटोग्राफी करण्यासाठी थांबतात. ह्या ठिकाणी बरेचसे जण जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पण ओळखले जाते. खालून वाहणारी सतलज नदी व डोंगरात कोरलेला तो वळणीवरचा रस्ता पाहण्यासाठी खरंच खूप आकर्षक वाटतो. म्हणून बरेचसे पर्यटन इथे फोटोग्राफीसाठी गर्दी करतात. इथून बाहेर पडल्यानंतर पुढे काही रस्ता हा खडबड होता, कारण की तिथे रोडचे काम चालू होते. जसजसे पुढे जात होतो तसे थंडी वाढत चालली होती. दिवसात सुद्धा -5 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर होते. आता व्हिडिओत दिसत असलेले हिमाचल प्रदेशमधील हे इलेक्ट्रिसिटी तयार करण्याची जागा होती. प्रवास चालू असताना आता आम्हाला पर्वतांच्या शेंड्यांवर बर्फ जमा दिसू लागला होता. तिथे थोडा वेळ त्या दृश्याचा आनंद घेऊन क्षणभरात आम्ही प्रवास पुन्हा चालू केला आणि दुपारच्या जेवणापर्यंत एका गावामध्ये फिक्स असलेल्या ठिकाणी पोहोचलो. तिथे जेवणामध्ये राजमा चावल, दाल मखनी, बटाट्याची भाजी व चपाती असे प्रकार होते. बऱ्याच जणांनी ह्या ठिकाणीच जेवणानंतर वायपर टँकमध्ये टाकण्यासाठी वोडका घेतला, कारण की इथून पुढे त्यातील पाणी फ्रीज होऊ शकते म्हणून. प्रवास पुन्हा चालू करून थोड्या वेळातच आम्ही खाप पुलावर पोहोचलो. तिथे सतलज व स्पिटी नद्यांचा संगम होता. आता व्हिडिओत दिसत असणारे हेच ते ठिकाण जिथे संगम आहे 2 नद्यांचा आणि बाजूला खाप ब्रिज आहे, जो स्पिटी व्हॅली व नाको गावांना जोडतो आणि एक सुप्रसिद्ध ठिकाण सुद्धा आहे पर्यटकांसाठी. तिथे थोडा वेळ फोटोग्राफी करून आम्ही पुन्हा टापोच्या दिशेने प्रवास चालू केला. आता मात्र सर्व डोंगर आम्हाला बर्फाचे दिसत होते. त्यावर पडणाऱ्या उन्हामुळे ते डोंगर चमकत होते. आपण मगाशी जे रॉक टर्निंग रोडवरून आलो, जिथे कोरीव रस्ता होता, तिथून ते आतापर्यंत दिसत आहे व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत किन्नौर व्हॅली म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे. आता स्पिटी व्हॅली एरिया चालू होत आहे. आता आपण 10,000 फीटपेक्षा जास्त उंचीवर आलो आहोत. इथे आल्यानंतर हवेतील ऑक्सिजन लेवल ही कमी असते. त्यामुळे आम्हाला ग्रुपमध्ये सतत आपली बॉडी हायड्रेट ठेवा व जास्तीत जास्त पाणी पिया व ब्रीथ करत राहा असे सांगण्यात येते. असे न केल्यामुळे आपल्याला थोडासा थकवा व उलटीसारखे मळमळाल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे आपण या ठिकाणी गेल्यानंतर जास्तीत जास्त पाणी पित राहा असे आपल्याला सांगण्यात येते. असेच व्ह्यूचा आनंद घेत आम्ही थोड्या वेळातच आजच्या दिवशी बुक असलेल्या टापोमधील मड हंट या हॉटेलला जाऊन पोहोचलो आणि आम्हाला तिथे पोचता पोचता संध्याकाळचे 6 वाजले होते. आज आमच्यासाठी आत्ता व्हिडिओत दिसत असलेला रूम दिला होता, जिथे डबल बेड, साइड टेबल, हीटर, एक छोटासा सोफा व पाण्यासाठी बाटल्या व सिंगल बेड आणि टी मेकर सुद्धा दिलेले होते. टॉयलेट हे वेस्टर्न असून इथे थंडीचा एरिया असल्यामुळे आपल्याला बादल्या व ड्रममध्ये पाणी भरून दिलेले होते व
वॉशरूम मधले कुठलेही किट आम्हाला प्रोव्हाईड केलेले नव्हते. आम्हाला ते पहिलेच कॅरी करायला सांगितले होते टॉवेल वगैरे. ह्या ठिकाणी आम्ही फेब्रुवारीमध्ये व्हिजिट केली होती. त्यामुळे इथे नळाला पाणी येत नव्हतं हॉटेलच्या. तुम्हाला पर हेड एक बादली कोल्ड व गरम असे दिले जात होते रूममध्ये आणून. तो हॉटेलमधील डायनिंग एरिया आहे, जिथे काही गोष्टी विकण्यासाठी पण ठेवलेल्या होत्या. ज्यामध्ये गरम कपडे व शोपीस वगैरे अवेलेबल होते. याच ठिकाणी रात्री आम्ही जेवण करून कालचा दिवस संपवला होता आणि आज आमच्या ट्रिपचा 5वा दिवस. सकाळी उठून तयार होऊन आम्ही पोहे, उपमा, छोले-पुरी, ब्रेड ऑमलेट असे नाश्त्यामध्ये करून हॉटेलच्याच मागच्या बाजूला असलेली सगळ्यात ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे, जी 996 मध्ये स्थापन झाली होती. या संकुलामध्ये 9 मंदिरं, 23 स्तूप आणि भिक्षू ध्यानासाठी वापरले जाणारी असंख्य प्राचीन गुफा मंदिरं आहेत. तिबेट बौद्ध धर्मीयांकडून ह्या मॉनेस्ट्रीला दुसऱ्या नंबरचे महत्त्वाचे स्थान म्हणून दिलेले आहे. येथील मुख्य मंदिरामध्ये कॅमेरा नेण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे बाहेरचाच परिसर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दर्शन घेऊन थोडीशी फोटोग्राफी करून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. आजचे आमचे पुढील ठिकाण होते काजा, जे टाबोपासून फक्त 90 किलोमीटर होते आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला 3.5 ते 4 तास लागणार होते. टाबोवरून थोडेसे पुढे आल्यानंतर थोड्या वेळातच आपल्याला रस्ता तसा फारसा बरा दिसत नाही. पण दिसणारा व्ह्यू खरंच खूप छान होता. बाजूला डोंगर व एका बाजूला वाहती स्पिटी नदी व समोर दिसणारे बर्फाचे डोंगर हे पाहण्यासाठी खरंच खूप छान वाटत होते. पण रस्ता हा फारसा चांगला नसल्यामुळे ड्राईव्ह करण्यासाठी तेवढीच भीतीही वाटत होती. परंतु सर्व ग्रुपमध्ये चालत असल्यामुळे तो एक सर्वांचा आधार होता. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजूला फ्रीज झालेली नदी दिसत असेल. हीच ती मगाशी आपल्याला वाहताना दिसत असलेली स्पिटी नदी होती, जी काही-काही ठिकाणी वातावरणामध्ये -डिग्री असल्यामुळे फ्रीज झालेली होती. आता व्हिडिओत दिसत असलेल्या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे, जो फ्रीज झालेला होता. हे पण एक टुरिस्ट पॉइंट आहे, जिथे आम्ही थोडा वेळ थांबून तिथेच खाली वॉटरफॉलच्या फ्रीज झालेल्या ठिकाणी कॅफे सुद्धा आहे, जिथे तुम्ही चहा, कॉफी व हॉट चॉकलेट घेऊ शकत होते. फ्रीज झालेल्या वॉटरफॉल जवळ जाऊन फोटो वगैरे काढू शकत होते. तिथूनच पुढे थोडे आल्यानंतर नदीच्या बाजूला आम्ही सर्वजण टी कॉफीसाठी थांबलो होतो आणि रिव्हर साइड थोडा वेळ स्नो खेळण्याचा आनंद पण मुलांनी घेतला होता. आता मात्र रोडवर पण ड्राईव्ह करताना स्नो दिसत होता. जिथे स्नो नव्हता, तिथे पाणी साठलेले होते. म्हणूनच 90 किलोमीटरसाठी 3 ते 4 तास दाखवत होते. परंतु दिसणारा आकर्षक असा व्ह्यू खरंच खूप छान वाटत होता. आता ड्राईव्ह करता वेळेस एका ठिकाणी बर्फ पण पडत होता. त्यामुळे हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला घेता आला. 4थ्या आणि 5व्या दिवशी आलेले ट्रिप ड्राईव्हचे एक्सपिरियन्स खरंच खूप छान असून कधी न विसरणारे क्षण आम्ही अनुभवत होतो. ह्या 2 दिवसामध्ये माउंटन, स्नो, रिव्हर साइड असे अनेक प्रकार कार ड्राईव्हचा एक्सपिरियन्स घेत आम्ही थोड्या वेळातच स्नो ड्राईव्ह करत हॉटेलपर्यंत पोहोचलो. हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर तर पूर्णपणे स्नो पडलेले होते आणि आज आमचे काजामधले हॉटेल होते ग्रँड देवचंद. इथे हॉटेलचं रिसेप्शन एरिया आहे व तिथे काही सिटिंग अरेंजमेंट पण होते. तिथून पुढे गेल्यावर एक असेंब्ली हॉल आहे, जिथून पूर्ण हॉटेलचा व्ह्यू आतला दिसतो. आता व्हिडिओत दिसत असणारा आम्हाला भेटलेला रूम आहे, ज्यामध्ये डबल बेड, एक सोफा कम बेड, एक वॉर्डरोब पण होते आणि रूममध्ये हीटर होते आणि रूमला वेस्टर्न टॉयलेट असून बाथरूम एक्सेसरी प्रोव्हाईड केलेल्या होत्या. टेम्परेचर मायनस असल्यामुळे पाईपलाईनमधील पाणी हे फ्रीज होते. त्यामुळे इथे सुद्धा आम्हाला बकेटमध्ये पाणी दिले होते. आता व्हिडिओत दिसत असलेला हाच तो असेंब्ली हॉल, जिथे
काही इनडोअर ॲक्टिव्हिटी पण आहे, ज्यामध्ये कॅरम व बुक्स वगैरे आपण रीड करू शकत होतो. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर असे रूमची अरेंजमेंट आहे. इथूनच आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळते आणि आता व्हिडिओत दिसत असलेले हॉटेलमधील रेस्टॉरंट एरिया आहे, जिथे आम्ही पुढचे 2 दिवस ब्रेकफास्ट, लंच, डिनर करणार आहोत. या हॉटेलला आम्ही दुपारी जेवणापर्यंत पोहोचलो होतो. त्यामुळे लंच करून आम्ही काजामधील चिचम पूल पाहण्यासाठी गेलो. हा एक प्रसिद्ध टुरिस्ट पॉइंट आहे. 2017 मध्ये पूर्ण झालेला हा पूल भारतातील हिमाचल प्रदेशातील 13,596 फूट उंचीवर असून एशियातील सर्वात उंच झुलणारा पूल आहे. ह्या पुलावर जाताना मात्र एक गाडी अर्धा पूल क्रॉस करत नाही, तोपर्यंत दुसरी गाडी जाऊ शकत नाही, असा नियम आहे. 1000 फूट खोल दरीवर पसरलेला हा पूल स्पिटी खोऱ्यातील चिचम आणि किब्बर गावांना जोडतो, ज्यामुळे काजाला जाण्याचा प्रवास वेळ कमी होतो. हे सुद्धा स्पिटी व्हॅलीमधील एक आकर्षक करणारे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. थोडा वेळ तिथेच टाइम घालवत सुंदर अशा व्ह्यूचा आनंद घेऊन खूप सारी फोटोग्राफी करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गावर निघालो आणि आजचा दिवस संपवण्याचे ठरवले. त्याआधी काजा गावामध्ये असलेल्या सर्वात हायेस्ट पेट्रोल पंपवर जाऊन आम्ही आमच्या गाडीमधले डिझेल भरले. वर्ल्डमध्ये सर्वात उंचावर असलेले हे पेट्रोल पंप असं याचे रेकॉर्डमध्ये नाव आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढील प्रवासासाठी पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.